मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून देशभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण घेत असतो। विशेष म्हणजे या बातम्या आपल्याला मेनस्ट्रीम मीडियामध्ये दिसणार नाहीत किंवा त्या दाखवल्या जात नाहीत। अशा बातम्यांचा परामर्श या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्यात येतो। आपण नेहमी बघत असतो की मेनस्ट्रीम मीडियामध्ये एखादी बातमी दाखवली जाते आणि त्याच बातम्यांचं दळण दिवसभर दळलं जातं। त्यामुळे देशभरात आणि देशाबाहेर घडणाऱ्या अनेक बातम्या दुर्लक्षित होतात, त्याकडे लक्षच जात नाही किंवा जाणून बुजून त्या दुर्लक्षित केल्या जातात। न्यूज डंका अशा बातम्या, विशेष घडामोडी, बातमी मागची बातमी सांगणारा हा उपक्रम घेऊन येतोय। गुजरात हायकोर्टानं नुकतंच माजी भारतीय क्रिकेटपटू आणि TMC खासदार युसूफ पठाण याच्या जमीन विवादाशी संबंधित याचिका फेटाळून लावली आहे। न्यायमूर्ती मौना भट यांच्या एकल खंडपीठानं पठाण यांना सरकारी जमिनीवरील अतिक्रमणकारी ठरवलं। 2012 मध्ये युसूफ पठाण यांनी आपल्या बंगल्यालगत 978 चौरस मीटरचा प्लॉट नंबर 90 हा 99 वर्षाच्या लीजवर घेण्यासाठी वडोदरा महापालिकेकडे अर्ज केलेला होता। आयुक्त आणि स्थायी समितीने त्यास मंजुरी दिली। शिवाय 8 जून 2012 रोजी सर्वसाधारण सभेत सुद्धा हा ठराव मंजूर झाला। परंतु ही जमीन सार्वजनिक लिलावाशिवाय देण्यात येणार असल्यानं प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला। राज्य सरकारनं 9 जून 2014 रोजी तो प्रस्ताव नाकारला। तरी देखील युसूफ पठाण यांनी त्या जागेवर 4 दिवारी उभा करून कब्जा केला। नगरपालिकेनं तत्काळ कारवाई केली नाही। मात्र 2024 मध्ये वाद पुन्हा उफाळला आणि पठाण यांना नोटीस पाठवून जमीन मोकळी करण्यास सांगण्यात आलं। त्यावर हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली। न्यायमूर्ती मौना भट यांनी स्पष्ट केलं की 2014 मध्येच सरकारनं प्रस्ताव नाकारल्यानं पठाण यांचा कोणताही कायदेशीर हक्क शिल्लक नव्हता। हायकोर्टानं याचिका फेटाळून दिली आणि जमिनीवरील अवैध कब्जा तत्काळ हटवण्याचे आदेश दिलेले आहेत। तसंच नगरपालिकेला कायद्यानुसार कडक कारवाई करण्याचे निर्देशसुद्धा दिलेत। न्यायालयानं ठामपणे नमूद केलं की प्रसिद्धी किंवा पदामुळे कायद्याचे नियम हे बदलत नाहीत। बिहारच्या रोहतास जिल्ह्यातील सासाराम इथं एका शैक्षणिक संस्थेत जबरदस्ती, धर्मांतर आणि बलात्काराच्या घटना घडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। इंद्रपुरी तालुक्यातील सिकरी या गावात जेम्स इंग्लिश स्कूल आणि त्याच्याशी संलग्न असलेल्या जेम्स टेलरिंग इन्स्टिट्यूटमध्ये ही कृत्य झाल्याचा आरोप आहे। हा खुलासा रोहतास जिल्हा बालकल्याण समितीच्या तपासणीत झालेला आहे। समितीनं अलीकडेच शाळेच्या आवाराची तपासणी केली होती आणि आपल्या अहवालात गंभीर आरोप नोंदवलेले आहेत। हा अहवाल भारत सरकारचे गृहसचिव, जिल्हाधिकारी यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांना पाठवण्यात आलेला आहे। उच्चस्तरीय चौकशीची शिफारस यामध्ये करण्यात आली आहे। अहवालानुसार तपासणीदरम्यान समितीला कळलं की जेम्स टेलरिंग इन्स्टिट्यूटमध्ये गरीब कुटुंबातील मुलांना फसवून आणलं जात असे आणि त्यांचं धर्मांतर केलं जात होतं। 27 ऑगस्ट 2025 रोजी गया जिल्ह्यातील एक तरुणी बेपत्ता झाली होती। तिच्या आईनं 30 ऑगस्ट रोजी इंद्रपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली। त्यानंतर बालकल्याण समितीनं 8 सप्टेंबर 2025 रोजी शाळा परिसराची तपासणी केली। या तपासणी पथकात समितीचे अध्यक्ष संतोष कुमार, सदस्य ददन पांडेय, गायत्री कुमारी, इंद्रपुरी पोलीस ठाण्याच्या प्रभारी माधुरी कुमारी आणि मुख्य अधिकारी प्रशांत सिंह विष्ट यांचा समावेश होता। जेव्हा पथक जेम्स टेलरिंग इन्स्टिट्यूटमध्ये पोहोचलं तेव्हा तिथं 7-8 मुलींना शिवणकाम शिकवलं जात होतं। तपासणीदरम्यान मुलींची नाव नोंदणी, वही, उपस्थित नोंद आणि इतर कोणतेही वैध दस्तावेज सापडले नाहीत। संस्था नेमकी कधीपासून सुरू आहे, कोणत्या निकषावर मुलींना ठेवलं जातं याचं समाधानकारक उत्तरसुद्धा मिळालं नाही। या दरम्यान टीमनं पाहिलं की एक मुलगी मोठ्यानं रडत होती आणि 2 लोक तिला ओढून नेत होते। विचारल्यानंतर तिच्या पोटात दुखतंय असं त्यांनी सांगितलं। इंद्रपुरी पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांसमोर समिती सदस्य गायत्री कुमारी वर गेल्या, मुलीला शांत करून त्या खाली आल्या। यानंतर त्या मुलीला मारहाण करण्यात आली। समितीनं तिला रेस्क्यू करून गंभीर अवस्थेत उपचारासाठी पाठवलं, परंतु डॉक्टरांनी उपचार करण्यास नकार दिला। त्यानंतर तिला समितीकडे आणण्यात आलं। महिला समुपदेशकेसोबत बोलताना मुलीनं सांगितलं की 4 जणांनी तिच्यावर बलात्कार केला होता। वैद्यकीय तपासणीनंतर तिला बालगृहात पाठवण्यात आलं। 9 सप्टेंबर 2025 रोजी समिती सदस्य गायत्री कुमारी यांच्या देखरेखीखाली जिल्हा बाल संरक्षण युनिट, चाइल्ड हेल्पलाईन आणि इंद्रपुरी ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या पथकानं तेथून एकूण 7 मुलींना मुक्त केलं।
समितीनं सांगितलं की सर्व मुलींना बालगृहात हलवण्यात आलेलं आहे. टीमनं दिलेल्या अहवालात मुलींचे जबाब नोंदवण्यात आलेत. त्यापैकी काही मुलींनी भरलेल्या नावनोंदणी फॉर्ममधील माहितीवरून असं संशयित झालं की तिथं धर्मांतराशी संबंधित कृती चालत होती. या आधारे समितीनं जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे मागणी केली आहे की एक उच्चस्तरीय चौकशी समिती गठीत करावी आणि संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी. सासारामचे पोलीस अधीक्षक रौशन कुमार यांनी सांगितलं की जिल्हाधिकारी स्तरावर तपासणी पथक गठीत केलं जाईल आणि अहवाल आल्यानंतर आवश्यक ती कारवाई केली जाईल. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर वन्नू दी ग्रेटनं इंस्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करून न्यायाची मागणी केली आहे. तिचा दावा आहे की ती इन्स्टा इन्फ्लुएन्सर आणि यूट्यूबर मनी मेराज सोबत काम करत होती. मनी मेराजनं तिला आपल्या प्रेमात फसवलं, तिचं शारीरिक शोषण केलं, धर्मांतर करून निकाहसुद्धा केला आणि आता तिला फसवून दुसऱ्यांदा निकाह करण्याचा प्रयत्न तो करतोय. तिनं आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलं, तो म्हणायचा की बायको आहेस, तुझ्याशी जबरदस्ती करणार नाही तर कोणासोबत करणार. रडत रडत ती सांगत आहे की तिला फसवलं गेलं कारण मनी मेराज दुसऱ्यांदा निकाह करण्याचा प्रयत्न करतोय. मनी मेराजचा फोन सध्या बंद आहे. तो 9 सप्टेंबर 2025 पासून फरार आहे. तिने सांगितलं की जेव्हा ती आरोपीच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी बिहारच्या मुझफ्फरनगरमध्ये पोहोचली आणि तिथं त्यांना भेटली तेव्हा तिला धमकावण्यात आलं. यूट्यूबरच्या वडिलांनी सांगितलं की पोलीस आणि तिथले जे प्रमुख आहेत सरपंच हे त्यांच्यासोबत आहेत आणि ते जे सांगतील तेच तिथं होतं. जे आरोप आपण केलेत त्याचे सर्व पुरावे आपल्याकडे आहेत. मनी मेराजनं मला आपल्या प्रेमात फसवून निकाह केला, पण आता तो मला फसवत आहे. धर्म बदलून इस्लाम स्वीकारण्याबाबत ती आता पश्चाताप करते. तिचा दावा आहे की मी चूक केली, चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवला आणि इस्लाम स्वीकारून निकाह केला. माझी शिक्षा मला मिळाली आहे, पण मनी मेराजची शिक्षा आता तुम्ही किंवा कायदा ठरवेल. छत्तीसगडच्या बिलासपूरमध्ये धर्मांतराच्या पार्श्वभूमीवर तणाव निर्माण झाला आहे. 13 सप्टेंबर 2025 रोजी प्रार्थना सभेत सुमारे 300 लोकांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी आयोजित करण्यात आलेलं होतं. या प्रकरणात सिपत पोलिसांनी 7 लोकांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. यावर ख्रिश्चन समाजानं जोरदार बवाल केला आहे. हिंदू संघटनांचा दावा आहे की प्रार्थना सभेच्या आड हिंदूंना लालच आणि पैसे देऊन धर्मांतर केलं जात होतं. हिंदू संघटनांनी ईसाई समाज आणि पोलीस प्रशासनाविरुद्ध जोरदार निदर्शनंसुद्धा केली. त्यांनी थेट पोलीस ठाण्यासमोर हनुमान चालीसा पठण केलं. बिलासपूरमध्ये धर्मांतराचा हा पहिला प्रकार नाही. याआधी 28 ऑगस्ट रोजी प्रार्थना सभेच्या आडून धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला जात होता. हिंदू संघटनांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी मस्तुरी पोलीस ठाणे क्षेत्रातील पेंड्री येथे भेट दिली आणि हा बंद पोल्ट्री फार्ममध्ये सुरू असलेला प्रकार थांबवला. तिथं 15 ते 20 लोकांचं धर्मांतर केलं जात होतं. प्रार्थना सभा या उद्देशानं आयोजित करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणात पास्टर संजीव सूर्यवंशीसह 8 लोकांना अटक केली आहे. दुर्गमधील पद्मनाभपूर इथं 14 सप्टेंबर 2025 रोजी चर्चमध्ये प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती. या संदर्भात परिसरातील लोकांनी हिंदू संघटनांना माहिती दिली की इथं धर्मांतरासाठी लोकांना एकत्र केलं जातं आहे. त्यानंतर हिंदू संघटनांनी तिथं पोहोचून चर्चच्या बाहेर हंगामा केला. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी प्रार्थना सभेत उपस्थित लोकांची नावं आणि पत्ते नोंदवून घेतले. हिंदू समाजानं चर्चच्या बाहेर भजन कीर्तन केलं. वाद वाढल्यानंतर पोलिसांनी दोन्ही पक्षांना थांबवून पोलीस ठाण्याकडे नेलं. हिंदूंनी सांगितलं की चर्चशी संबंधित जॉन याला धर्मांतरासाठी बाहेरून निधी मिळतोय, त्याची बँक खाती तपासली पाहिजेत. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला? या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्यात आलेले विषय आपल्याला कसे वाटले याबद्दलची आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि नमस्कार.